पुणे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हातकणंगले विभागाच्या वतीने रुई येथील श्री बिरदेव मंदिरात हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापन या विषयावर आदरणीय संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले। या व्याख्यानासाठी हातकणंगले तालुक्यातील रुई, रुकडी, कोरोची, कबनूर, यड्राव, तिळवणी, साजणी आदी गावांसह विविध भागातील धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। व्याख्यानात मार्गदर्शन करताना संभाजी भिडे गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने सर्वप्रथम राष्ट्र आणि देशहिताचा विचार केला पाहिजे। राष्ट्र सेवेची भावना जोपासण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले शरीर निरोगी व सुदृढ ठेवणे आवश्यक आहे। निरोगी शरीरातूनच राष्ट्रकार्यासाठी सक्षम मनुष्यबळ निर्माण होऊ शकतं असं त्यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापनाचे कार्य अंतिम टप्प्यात असून समाजातील सर्व घटकांच्या सहकार्यामुळे या कार्याला वेग प्राप्त झाला आहे असं नमूद केलं। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आचार प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारणं ही काळाची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। शिवचरित्राचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी प्रत्येक गावात किमान 5 जणांनी एकत्र येऊन शिवचरित्र पारायण सुरू करण्याचं आवाहन केलं। जसे अन्नामुळे शरीराला ऊर्जा मिळते त्याचप्रमाणे शिवचरित्राच्या अभ्यासातून समाजात राष्ट्रप्रेम, चारित्र्य आणि संस्कार निर्माण होतात। त्यामुळे प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक गावात शिवचरित्राचे वाचन व पारायण नियमित व्हावं असं आवाहन त्यांनी केलं। कार्यक्रमादरम्यान समस्त धनगर समाज रुई वतीने संभाजी भिडे गुरुजींचा पारंपरिक पद्धतीने काठी व घोंगडे भेट म्हणून देण्यात आलं। कार्यक्रमाची सांगता उपस्थित धारकऱ्यांनी ध्येयमंत्र घेत राष्ट्रभक्तीचा संकल्प व्यक्त करून केली। या प्रेरणादायी व्याख्यानामुळे उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेम, शिवचरित्र अभ्यास आणि हिंदवी स्वराज्याच्या विचारांबाबत नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली।